विशाल सर, मी तुम्हाला कधीपासून विचारायला लागलोय, मला सांगा खरं खरं. हे बघा, मला सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. प्लीज मला सांगा, तुम्ही त्या नीच रुद्रसारखं नाही आहात हे मला चांगलं ठाऊक आहे. अहो, तुमचा नाईलाज आहे, दिसतंय मला. तुम्हाला त्या रुद्रबरोबर काम करायला लागतंय. विशाल सर, तुम्ही देशाचं समाजाचं रक्षण करण्यासाठी पोलिसाची वर्दी घालताय. मला सांगा, पल्लवी कोण आहे? भूतकाळात काहीतरी भयंकर घडले जे फक्त तुम्हासनी माहिती आहे. त्या रुद्रचा आणि त्या मेहंदीवाली पोरगीचा काय संबंध आहे हे तुम्हाला आता मला सांगायला लागते. तुम्हाला माणुसकीची आणि वर्दीची शपथ आहे ना? प्लीज सांगा विशाल सर, प्लीज सांगा. सांगा मला प्लीज. ठीक है, बताता हूँ. हाँ. पल्लवी रुद्र सर की जिंदगी का ना मिटने वाला अतीत है. काय अण्णा, हे काय ऐकलोय आम्ही? तुम्ही आपल्या शुभू आणि सानिकाचं लग्न ते स्वीटी आणि तिच्या भावाशी करायलाय, आणि ते पण उद्याच. हाय, अगं तूच म्हणाली होतीस ना त्या स्वीटीशी आपण कोणी एक काहीच संबंध ठेवायचा नाही, आणि आता तूच तिच्या हातापाया पडायलीस. हाय, आम्ही काय विचारालो सांगणार आहेस काय? अण्णा, अण्णा काय चाललंय घरात? या, आणि हिच्या एक उलट्या थांबना. सानिका, तू डॉक्टरकडे गेलतीस ना? नाही सांगितलं नाही डॉक्टरनी काय झालंय? अजून वॅक 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 काय झालंय सानिका? सानिका, इकडे बघ. आम्हासनी खरं काय ते सांग. काय बोलते का आता? नाही, ठीक आहे. तुम्ही कोणी काहीच बोलणार नाही ना? आम्ही शोधतो आम्ही. इकडं असतात ना तुझं. हॉस्पिटल? सानिका, तू आई, अगं ही सानिका प्रेग्नंट आहे. म्हणजे तुम्हाला आधीच माहित होतं? या पोरीच्या मूर्खपणामुळे तुम्ही शुभूला विकायला निघाले. नाही, आमच्या यांना हुंडा देताना हात मागे येतो तुमचा, आणि आता शुभूलाच विकायला काढले. आम्हाला ना लाज वाटते तुम्हाला आई बाप बोलायची. नाही, लायकीच काय तुमच्या? शुभू आणि स्वीटीचं लग्न नाही झालं ना तर सानिकाला समाजात तोंड दाखवायला बी जागा उरणार नाही. कळतंय का तुला? हा? आणि आपल्या कुटुंबाचं काय ग? आपल्या परिवाराची इज्जत मातीमोल होईल. जरा तरी विचार कर की. पण आपल्या शुभू नजर स्वीटी सोबत लग्नाला नकार दिला का नाही आई, तर काय होईल? हिचं जीव द्यायला लागेल हिला. नाही, असं काय बी होणार नाही. शुभूने तसं मला वचन दिलंय, त्याला माझं ऐकावंच लागेल. आणि तू बी शुभूला काय बी सांगायचं नाही. आणि जर का सांगितलंस तर माझ्या एवढी वाईट कोण नाही. काय? त्या रुद्रने पल्लवीला मारून टाकलं? हाँ, और वो श्रावणी मैडम के साथ भी यही कर सकते हैं. विशाल सर, मला प्लीज सोडा. हे बघा, मला श्रावणीचं लग्न थांबवायला पाहिजे, नाहीतर लय मोठा अनर्थ होईल. हो, तिचं आयुष्य बर्बाद होईल, हे मला नाही होऊ द्यायचंय. विशाल सर, प्लीज प्लीज विशाल सर. शुभंकर, मैं आपकी मदद करना चाहता हूँ, लेकिन कैसे? आता विचार करत बसू नका. हे बघा, ती रुद्र ना
एक नंबरचा गुन्हेगार आहे, त्याला त्याची शिक्षा एक दिवस ना एक दिवस मिळणार आहे. विशाल सर, हे बघा, एक जीव वाचवायची संधी तुम्ही सोडू नका. माझं ऐका प्लीज, ही संधी गमवू नका. प्लीज सोडा, मी हात सोडतो. प्लीज ऐका माझं. विशाल सर, ऐका माझं. ठीक है, मैं छोड़ता हूँ. थँक्यू सो मच विशाल सर. मला त्या क्रांतीचा ॲड्रेस सांगा आता. शेवटी शुभूच्या बहिणीने रंग उधळलेच. नाही, मला ठाऊक होतं एक ना एक दिवस मोठा कांड करणार, आणि तेच झालं. आता एकदा का यांचं लग्न झालं की सानिकाच्या प्रेग्नेन्सीबद्दल पेपरात देईन असं सांगून शुभकडून पैसे उकळतो. आता बघतो ना हे दोघे माझ्या हुंड्याचे पैसे कसे देत नाहीत ते. आव शुभ अजून कसा आला नाही? केस तर कळना झालंय. आता एवढा उशीर लावत नाही का तू? एक काम करता काय, एकदा फोन तरी करून बघा की तो रात्री बी घरी आला नाही. बघ तू, थांब. स्वीटे, तू आलीस का? बरं झालं, चल तयारीला लागूया. नाही, जोवर शुभन माझं लगीन होत नाही तोवर इंद्रनील आणि सानिकाचं पण लग्न होणार नाही. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी